समर्थांच्या दासबोधाच्या सोप्या मौखिक निरूपणातून निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न साकारण्यात उदंड यशस्वी ठरलेले पुरुष म्हणजे तीर्थस्वरूप महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी। या कल्पवृक्षाने लाखो जीवनांना आकार दिला, सावली दिली, मानवी मनाला सुसंस्कारित करून त्यांचे आत्मबल वाढवून त्याला वैचारिक ताकद पुरविण्याचं कार्य, जीवनाभूमिक बनवण्याचं कार्य शिवकालात समर्थ रामदासांनी केलं। आधुनिक समाजाला जेव्हा त्यांच्या उपदेशांचा विसर पडला तेव्हा तेच विचार मौखिक निरूपणाद्वारे सर्वसामान्यांच्या अंतःकरणात रुजविण्याचं महत्त्वाचं तीर्थरूप नानासाहेबांनी अवघा समाज घडविला। श्रीमद दासबोधाच्या निरूपणातून स्वस्थ, सुदृढ, अध्यात्मनिष्ठ, सदाचारी, सत्प्रवृत्त समाज नानासाहेबांचं कार्य 4 दशकाहून अधिक काळ त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी समर्थपणे सांभाळत आहेत। म्हणूनच महामानवाच्या कल्याणकारी कार्याचा महावारसा समर्थपणे सांभाळणारे उत्तराधिकारी अशी त्यांची सार्थ ओळख आहे। श्री सदस्य परिवारात अप्पास्वारी असा त्यांचा आदरयुक्त उल्लेख होतो। अशा या अप्पास्वारींचा वाढदिवस 14 मे रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वत्र साजरा करण्यात आला। तीर्थस्वरूप आप्पासाहेबांचा व्यक्तिमत्व अत्यंत स्निग्ध आणि स्नेहळ आहे। त्यांच्या मितभाषी स्वभावातून त्यांच्या रुजू परंतु शिस्तबद्ध व्यक्तिमत्वाचं नेहमीच दर्शन घडतं। सद्गुरू समर्थ नानासाहेबांचे तेज आणि आई शारदामाई यांच्या व्यक्तिमत्वातली ममता यांचा सुंदर समन्वय आप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वात आहे। समाज प्रबोधनाचं कार्य उभं करण्यासाठी सातत्याने नियमित स्वरूपी चालणाऱ्या श्री बैठका हा आजच्या काळातला एक चमत्कार वाटावा। भारतभरच नव्हे तर विदेशातही चालणाऱ्या या श्री बैठकांचं आयोजन अत्यंत शिस्तबद्धतेने करणं हे फार मोठं कार्य आप्पासाहेबांनी काटेकोरपणे, मितभाषीपणाने आणि शिस्तीने उभं केलं आहे आणि सतत वाढवत नेलं आहे। या कार्याचा विस्तार करताना त्यांनी स्वतःला आणि कार्याला प्रसिद्धी आणि प्रसार माध्यमांपासून सातत्याने अंतरावर ठेवलंय। व्यक्तिपूजेपेक्षा कार्य महत्त्वाचं हे मानून त्यांनी आपली वाणीव्याजक वृत्ती, नियोजन क्षमता याचा कस लावून हा श्री संप्रदाय विशाल केलाय। नीतिमूल्य विसरलेल्या अप्पलपोट्या माणसाला आंतरिक सामर्थ्यात उभं करणारे, त्यांच्या दुःख, दारिद्र्य, व्यसनाधीनतेचं मूळ अज्ञानात आहे हे ओळखून त्याला मौखिक निरूपणातून यशाच्या वाटेवर उभे करणारे तीर्थस्वरूप आप्पासाहेब यांची समाज प्रबोधनाची कार्यपद्धती अद्वितीय आहे। या शतकातील थोर समाज प्रबोधनकार म्हणून आप्पासाहेबांची ओळख जगभर झाली आहे। आप्पासाहेबांचे घराणे हे थोर समाज प्रबोधनाची परंपरा असलेले आहे। या घराण्यातील प्रत्येक पिढीतील वारसदारांनी त्या काळानुरूप समाज व्यवस्थेला अनुसरून समाज जागृतीचं कार्य केलेलं आहे। कार्यासाठी प्रत्येक जण उभा राहतो, परंतु अत्यंत जाणीवेतून ऋणनिर्देश आपल्या वडिलांच्या आणि घराण्यातील श्रेष्ठ परंपरेचा करतो। समाज जीवन प्रवाहित होत असताना त्यामध्ये अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अंधविश्वास अतिशय सहजपणे चिकटतात। यामुळे जेव्हा समाजाचे नुकसान व्हायला लागते आणि मानवी जीवनाचा प्रवाह गढूळ होतो त्यावेळी लक्षात येतं की आता संपूर्ण मानवी समाज हा विनाशाकडे जाणार। अशा वेळी जनप्रवाहाविरुद्ध दिशेने कोण जाणार? कोण समाजातील दोषांचे उच्चाटन करणार? कोण या प्रवाहाला पुन्हा स्वच्छ करणार? कारण हे कार्य सामान्य मनुष्याच्या आवाक्याबाहेरील आहे। माणूस सहजपणे श्वासोच्छवास करतो। श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे हे नकळतपणे होत असते। तेवढ्याच नकळतपणे मनुष्य अवगुण आत घेतो आणि सद्गुण सोडत जातो। सहज गुणांवर मात करणारा नामी उपाय संत परंपरेशिवाय कोणीही जाणत नाही। तीर्थस्वरूप आप्पासाहेब संत परंपरेचे मानवी समाजाला दोषमुक्त करण्याचे कार्य अविश्रांतपणे करत आहेत। व्यसन स्थूलातील असो अथवा सूक्ष्मातील असो, त्याला मनुष्य स्वतः व्यसन घालू शकत नाही, ही वास्तविकता आहे। समाजामध्ये मद्यसेवन किंवा इतर व्यसने ही फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत। पूर्वी याचे प्रमाण कमी होते, परंतु समाजाचा प्रवाह गढूळ करण्यात याचा वाटा आधीपासूनच होता। काळाबरोबर हे प्रमाण वाढत गेलं। मनुष्याच्या दैनंदिन जीवनात ताणतणाव निर्माण होत असतानाच त्यापासून मुक्तता करणारे साधन म्हणून याकडे पाहिलं गेलं असलं तथापि रोगापेक्षा उपायच जास्त अपायकारक आहे हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही। सहजपणे शिरलेली व्यसनाधीनता ज्यावेळी अक्राळ विक्राळ रूप धारण करते तेव्हा मनुष्य अतिशय असहाय्य आणि केविलवाण्या अवस्थेत आलेला असतो।